Welcome students. Hello, I am your teacher Madhuri Wagmare. As you all know, in previous lecture, you people have learned up to the classes of the division Bryophyta. So, in today's lecture, we are going to learn about remaining part of your division Bryophyta, and these are the economic importance of division Bryophyta. Next point is from your third chapter, that is kingdom planting. That we were discussing about division Bryophyta. From that, today we are going to discuss about economic importance of division Bryophyta and its subclasses. So first of all, these all plants which are from division Bryophyta are useful for the food, or they provide food for some herbivorous mammals and birds. They provide food for herbivorous mammals and birds. Mammals and birds. Next point, some mosses are useful for the peat mosses. Example, sphagnum means used as a peat mosses. Example, sphagnum. तर हा जो मॉसचा प्रकार आहे स्पॅग्नम, याचा आपण कशासाठी यूज करतो? युजफुल ॲज अ पीट मॉसेस. ॲट दिस पीट मॉसेस प्रोव्हाइड अ फ्यूल. They provide fuel. Third point, they are useful for transporting material. They are having a very good water holding capacity because of their thallus. So they are useful for the they are useful for the transporting of living material. Transporting, used in transportation of living material. Means जे काही तुमचे फ्रूट्स, व्हेजिटेबल्स किंवा खूप आता सपोज आपलं स्टेट महाराष्ट्र आहे, बट आपल्याला जे ॲपल्स येतात ते तुम्हाला माहिती की महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही त्याचं ॲपलचं काय नसतं क्रॉप आपण ग्रो करत नाही. ते आपल्याला कुठून येतात? तर जे काही थंड याच्यामध्ये येणारे सगळे स्टेट आहेत लाईक जम्मू काश्मीर, तर त्या साईडला काय केलं जातं, ॲपल हे त्याचं उत्पन्न घेतलं जातं आणि तिकडून आपल्याकडे ट्रान्सपोर्ट केलं जातं, किंवा मग आपल्याकडचे काही मँगोज वगैरे असतील तर ते सुद्धा दुसरीकडे ट्रान्सपोर्ट केले जातात. तर अशा वेळेला जे काही लिव्हिंग मटेरियल आहे ट्रान्सपोर्टेशनच्या वेळी ते खराब होऊ नये, ते ॲज इट इज राहावं म्हणून हे जे मॉसेस असतात त्या मॉसेसनी काय केलेलं असतं, त्याला कवरिंग करून ते ट्रान्सपोर्ट केले जातात, जेणेकरून त्याची जी काही क्वालिटी आहे ॲज इट इज मेंटेन राहील. सो किंवा त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. सो यूज इन अ ट्रान्सपोर्टेशन ऑफ लिव्हिंग मटेरियल. त्याचबरोबर काही जे मॉसेसचे टाईप्स आहेत किंवा सगळे ब्रायोफाइट जे आहेत दे ॲक्ट ॲज अ सॉइल बाइंडिंग एजंट. दे ॲक्ट ॲज अ फोर्थ वन सॉइल बाइंडिंग एजंट. कसं तर बघा, त्यांच्यामुळे काय होणार आहे, सॉइलवरती एक थिक लेअर जर सपोज ब्रायोफाइटाचा असेल, त्याच्या रायझॉइडमुळे काय होणार आहे, सॉइल कॉम्पॅक्टली एकमेकांसोबत बाइंड होऊन राहणार आहे आणि सॉइलचं इरोजन कोणत्याही प्रकारे तिथे होणार नाही. सपोज जोराचा वारा आला असेल किंवा जोराचा पाऊस, खूप सारं पाणी वाहत असेल, तरी त्या ठिकाणी जर सपोज ब्रायोफाइटाचं कव्हरिंग असेल तर त्या ठिकाणी सॉइलचं इरोजन हे होणार नाही आहे. सो दे ॲक्ट ॲज अ सॉइल बाइंडिंग एजंट. त्याचबरोबर सॉइलच्या वेदरिंगमध्ये सुद्धा खूप साऱ्या ब्रायोफाइटाचा रोल असतो. दॅट वेदरिंग मीन्स फॉर्मेशन ऑफ सॉइल. सॉइल फॉर्मेशनमध्ये सुद्धा खूप सारे ब्रायोफाइट्स जे असतात ते काय करत असतात, रोल प्ले करत असतात. ठीक आहे.
तर तुम्ही लक्षात घ्या कशा प्रकारे सॉइलच्या वेदरिंगमध्ये मदत करतात. तुम्ही लायकेन ऐकलेलं आहे, आतापर्यंत तुम्हाला लायकेनची बरीच माहिती आहे की लायकेन इज नथिंग बट असोसिएशन ऑफ फंगा अँड अल्गल मेंबर्स. तर ते लायकेन सारखेच काय असतं, हे ब्रायोफायटा सुद्धा काय करतात, जर पाऊस पडून गेला त्याच्यानंतर त्यांना जर फेवरेबल एन्व्हायरमेंट भेटलं तर एखाद्या मोठ्या रॉकवरती सुद्धा ते काय करत असतात, ग्रो करत असतात. आणि ज्यावेळेस त्यांचे रूट्स म्हणजे थोडक्यात रायझॉइड जर त्या याच्यामध्ये पेनिट्रेट झाले त्या रॉकवरती, तर काय होणार आहे, त्या रॉकचा किंवा त्या मोठ्या स्टोनचा अप्पर लेयर जो काय आहे तो लूज होऊन त्याच्यापासून सॉइलची फॉर्मेशन ही होत असते. सो these mosses are useful for the formation of soil. So these are some important economic importance of the bryophyta. First one, provide food for the herbivorous mammals and birds. Then used as a peat mosses, example sphagnum, which provide a fuel. Peat mosses, peatचं meaning काय आहे, इथे कन्फ्यूज नाही व्हायचं तुम्ही. PIT पीट म्हणजे खड्डा, बट याचं स्पेलिंग लक्षात घ्या, PEAT पीट मॉसेस म्हणते. तर ह्या पीटचा शुद्ध मराठीत मिनिंग काय होतो, कुजलेले वनस्पतीजन्य पदार्थ, जे की आपण कशासाठी वापरू शकतो, फ्युअल म्हणून वापरू शकतो. तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे स्पॅग्नम. त्याचबरोबर काही मॉसेस असे आहेत ते कुजल्यानंतर आपण फर्टिलायझर म्हणून सुद्धा यूज करू शकतो. सपोज असे कुजलेले स्पॅग्नम असेल किंवा काही स्पेसीज असतील अजून, त्या कुजल्यानंतर जर आपण आपल्या सॉइलसोबत मिक्स केल्या ॲज अ फर्टिलायझर, तर काय होणार आहे लक्षात घ्या, सॉइलची जी मॉइश्चर कॅपॅसिटी असणार आहे ते वाढणार आहे, बिकॉज दे आर गुड वॉटर होल्डर, किंवा त्यांच्याकडे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही जास्त असते. सो these are some important. Next, used in the transportation of living material. Next, soil binding agent, and they provide or they are useful for the soil formation. They decompose rock. ठीक है. So these are some 4 to 5 important economic importance of the division bryophyta. लक्षात येते का? नेक्स्ट पॉइंट, किंगडम प्लॅन्टमधलं नेक्स्ट पॉइंट आपण काय डिस्कस करणार आहोत रे, डिविजन, थर्ड डिविजन और नेक्स्ट पॉइंट डिविजन टेरिडोफाइटा. ठीक है, डिविजन टेरिडोफाइटा, डिविजन टेरिडोफाइटा. Till today we have discussed two divisions of the kingdom Plantae, and these two divisions are first division, division Thallophyta and division Bryophyta. ठीक आहे. त्याचबरोबर काय बघितलेले आहेत आपण, त्याचे क्लासेस सुद्धा डिस्कस केलेले आहेत. रेड अल्गी, ब्राउन अल्गी, ग्रीन अल्गी, त्याच्यानंतर लिव्हर बर्ड्स असतील, हॉर्न बर्ड्स असतील, आणि नेक्स्ट मसाय. हे काय झाले, नॉन व्हॅस्क्युलर प्लांटचे म्हणजे डिव्हिजन थॅलोफायटा आणि डिव्हिजन ब्रायोफायटाचं काय केलेलं आहे आपण या ठिकाणी पूर्णपणे डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॅस्क्युलर प्लांट. फर्स्ट व्हॅस्क्युलर और ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट, दॅट इज द प्लांट फ्रॉम द डिव्हिजन टेरिडोफायटा. तर लक्षात घ्यायचं आहे टेरिडोफायटा, त्यातले दोन शब्द आहेत. फर्स्ट टेरॉन, टेरॉन मीन्स काय, तर हा एक शब्द आहे टेरिडो, आणि दुसरा फायटा. तर त्या फायटा शब्दाचं तुम्हाला चांगलंच मिनिंग लक्षात आला असेल. फायटा म्हटल्यानंतर रिलेटेड टू प्लांट और प्लांट हा त्याचा मिनिंग आहे. टेरिडो मीन्स, टेरॉन मीन्स लाईक अ फिदर, अँड फायटा मीन्स प्लांट. फायटा मीन्स प्लांट. तर लक्षात घ्या ठिकाणी टेरॉन त्याचं मिनिंग काय आहे, फिदर. फायटाचं मिनिंग प्लांट. तर काय असतं इथं, जे काही प्लांट आहेत त्याचं जे काही लीफ असणार आहे, त्या लीफचं कसं असणार आहे स्ट्रक्चर किंवा अरेंजमेंट, दे आर लुकिंग लाईक अ फिदर, किंवा त्यांचं अरेंजमेंट कशी असते, पंख म्हणतो आपण मराठीत फिदर्सला. तर त्या फिदरसारखे त्याचे लीव्स दिसत असतात त्या टेरिडोफायटाचे जे काही मेंबर्स आहेत त्यांचे. दॅट्स वाय दे नेम आर टेरिडोफायटा. सो सी वन बाय वन जनरल कॅरेक्टर्स ऑफ दिस
division Pteridophyta. General characters, they are first true terrestrial plant group. Pteridophyte काय आहे? They are first true terrestrial plant group. ठीक है? And they are first vascular plant. They are true terrestrial plant group and first vascular plants. म्हणजे आतापर्यंत जे काही आपण प्लांटचे ग्रुप बघितले किंवा डिव्हिजन बघितल्या त्यांच्यामध्ये आपण काय डिस्कशन केलं का? त्यांच्याकडे वेसल्स वगैरे होते का? लाईक झायलम असेल किंवा फ्लोएम नाही, तर त्या ठिकाणी तशी कोणतीही सिस्टीम प्रेझेंट नव्हती. दे आर प्युअरली नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. म्हणजे आतापर्यंत जे काही आपण स्पॅग्नम बघितलं असेल, फोनेरिया असेल, रिक्शिया असेल किंवा मग अजून रोडोफायटाचे वगैरे मेंबर्स असतील, अल्गल मेंबर्स असतील, दे आर प्युअरली नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. बट आपण इथे काय म्हणतोय? दे आर फर्स्ट टू व्हॅस्क्युलर प्लांट. म्हणजे यांच्याकडे झायलम आणि फ्लोएम हे आपल्याला पाहायला भेटतं, पण ते ते व्हॅसल कसे असतात? प्रिमिटिव्ह व्हॅस्क्युलर किंवा कंडक्टिंग सिस्टीम यांच्यामध्ये प्रेझेंट असते. म्हणजे एकदम हायली मॉडिफिकेशन नसतं. झायलम आणि फ्लोएममध्ये हे काय असतं? लिटल बिट कॉम्प्लेक्सिटी कमी असते थोडीशी. ठीक आहे. नेक्स्ट, they show primitive conducting system as well as plant having root, stem and leaves. First vascular system and very primitive conducting system. Primitive conducting system and they have roots, leaves, stem. सो आतापर्यंत जे काही आपण प्लांट्स बघितले त्यांच्यामध्ये आपण काय म्हणत होतो? रूट लाईक स्ट्रक्चर, स्टेम लाईक स्ट्रक्चर किंवा मग लिव्स लाईक स्ट्रक्चर. पण आपण आतापर्यंत असं बोललोय का की या प्लांटमध्ये ट्रू रूट्स प्रेझेंट असतात किंवा मग लिव्स प्रेझेंट असतात? नाही. पण दिस इज द फर्स्ट ग्रुप और फर्स्ट डिव्हिजन विच हॅव्हिंग अ सक्सेसफुली ट्रू रूट्स, लिव्स और स्टेम फॉर्मेशन. त्याचबरोबर यांची कंडक्टिंग सिस्टीम सुद्धा क्वाईट काय असते? प्रिमिटिव्ह वन असते. म्हणजे हायली वेल डेव्हलप नसते. एकदम सुरुवात झालेली असते या ठिकाणी. कशाला सुरुवात झालेली असते? तर नुकतंच कंडक्टिंग सिस्टीमचे जे काही झायलम, फ्लोएम ते फॉर्मेशनला यामध्ये सुरुवात झालेली असते. नेक्स्ट जे आहे हे जे टेरिडोफाइट आहे ते कधी इव्हॉल्व झाले किंवा सगळ्यात जास्तीत जास्त कधी हे टेरिडोफाइट होते? तर इव्हॉल्युशन हिस्ट्री जर बघितली आपल्याला माहिती आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इव्हॉल्युशन कसं कसं झालं ॲनिमल्सचं आणि प्राण्यांचं. तर पहिल्यांदा पाण्यामध्ये होते, त्याच्यानंतर थोडेसे पाणी प्लस जमीन म्हणजे सेमी ॲक्वॅटिक ॲनिमल्स आले, त्याच्यानंतर पूर्णपणे जमिनीवरती, त्याच्यानंतर एरियल. हे असं काय झालेलं आहे? इव्हॉल्युशन होत गेलेलं आहे. आणि त्या इव्हॉल्युशनचे काय आहेत रे? वेगवेगळे सिनोझॉइक इरा, पॅलिओझॉइक इरा, हे काय असतात? वेगवेगळे इराज असतात. तर हे जे टेरिडोफाइट आहेत, तर लेट पॅलिओझॉइक इरामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय इव्हॉल्युशन किंवा सगळ्यात जास्त नंबर कोणाचा पाहायला भेटणार आहे? टेरिडोफाइटा. कुठल्या इरामध्ये? लेट पॅलिओझॉइक era is called as the age of Pteridophyta. तर हे लक्षात घ्यायचं तुम्ही, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. एक इव्होल्युशनच्या दृष्टीने जे काही पॅलिओझॉइक इरा होता त्या पॅलिओझॉइक इरामध्ये सगळ्यात जास्त जे काय पाहायला भेटलं? टेरिडोफायटाचा नंबर. बाकी जे काही फ्लोरा आणि फौना असणार आहे तर त्याच्या कंपेअर सगळ्यात जास्त टेरिडोफाइट त्या इरामध्ये होते. दॅट्स वाय दिस पॅलिओझॉइक इरा इज कॉल्ड ॲज द एज ऑफ टेरिडोफाइट. अंडरलाइन दिस पॉइंट. अँड
टुडे आतापर्यंत जर लेक्चर रेकॉर्ड बघितलं तर त्याचे टोटल 400 जेनेरा अँड 11 म्हणजे 400 जीनस अँड 11,000 स्पेसिस काय आहेत ऑन पेपर रेकॉर्डेड आहेत. पूर्ण आतापर्यंत आपण रेकॉर्ड बघितलं तर त्यांचं किती रेकॉर्ड आहे ऑन पेपर 400 जेनेरा अँड 11,000 species are recorded till today from the टेरिडोफाइटा. तर त्याची डायव्हर्सिटी सुद्धा लक्षात घ्यायची तुम्ही किती असणार आहे डायव्हर्सिटी 4,000 genus and 11,000 species are recorded till today. Next point, they having a feather like leaves and these feather like leaves are called as pinnate leaves. They show pinnate, that is feather like leaves. म्हणजे कसे एक वैशिष्ट्य आहे याचं, त्याच्यावरूनच त्यांचं नाव काय आहे टेरिडोफाइटा. तर लक्षात घ्यायचे दे शो अ पिन्नेट दॅट इज फिदर लाईक लीव्स. म्हणजे सपोज हे काय आहे एक लीफ आहे त्याची मेन काय आहे ही मेन आहे तर त्यावरती हे लीव्स कशा अरेंज झालेले असतात जसे फिदर लाईक बोथ साईडला काय झालेलं असतं जसे छोटे छोटे कंपाऊंड लीव्स असतात म्हणजे छोटे छोटे लीफलेट प्रेझेंट असतात. आणि अशा प्रकारच्या लीव्हजला आपण काय म्हणत असतो कंपाऊंड लीव्स म्हणत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं मेन एक काय असतं रिब असते आणि त्यावरती परत छोटे छोटे लीव्स जे प्रेझेंट असतात त्याला लीफलेट असं म्हणत असतो. आणि यांचा अपीअरन्स हा फिदर सारखा असतो. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज द पिन्नेट लीव्स. म्हणजे टेरिडोफाइटामध्ये पिन्नेट लाईक लीव्स प्रेझेंट हे असतात. तर काही मध्ये स्मॉल लीव्स असतात त्याला आपण मायक्रोफाइल्स म्हणतो. त्याचं एक्झाम्पल सेलेजिनेला आहे. लीव्स आर स्मॉल. एक्झाम्पल इन सेलेजिनेला आणि अशा प्रकारच्या स्मॉल लीव्सला आपण काय म्हणत असतो मायक्रोफाइल. मायक्रो मीन्स स्मॉल, फाइल मीन्स लीव्स. ठीक आहे. तर त्याला काय म्हणत असतो आपण मायक्रोफाइल्स असं म्हणत असतो. एक्झाम्पल इन सेलॅजिनेला. तर सेलॅजिनेला ही प्लांट आहे त्याच्यामध्ये खूप छोटे तुम्हाला पिन्नेट लीव्स पाहायला भेटतात. त्याला आपण काय म्हणतो मायक्रोफाइल्स. अँड इन नेक्स्ट एक्झाम्पल लार्ज लीव्स आर प्रेझेंट and they are called as large leaves. Leaves are large called as macrophytes. एक्झाम्पल आहे त्यांचं. तर असे जे असतात मॅक्रोफाइल्स ते कोणामध्ये पाहायला भेटतात फर्न दॅट इज नेफ्रोलेपिस. फर्न त्यालाच आपण काय म्हणतो सायंटिफिक भाषेमध्ये नेफ्रोलेपिस असं म्हणत असतो. नेफ्रोलेपिस. हे बघा ह्या फर्न आणि फनेरिया जे की आपण कशाचं बघितलं ब्रायोफायटाच्या मसायमध्ये बघितलं. फनेरिया आणि फर्नमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. बरेच स्टुडंट इथे कन्फ्युजन करतात. फर्न ही वेगळी वनस्पती आहे, फनेरिया ही वेगळी वनस्पती आहे. आणि फर्नला सायंटिफिक भाषेत काय बोललं जातं नेफ्रोलेपिस असं बोललं जातं. ठीक आहे. आणि त्यांचं हॅबिटॅट काय असणार आहे दे आर ग्रो इन द मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. नेक्स्ट पॉइंट रिगार्डिंग देअर हॅबिटॅट moist and shady places. मॉइस्ट आणि शेडी प्लेसेस मध्ये त्यांची काय झालेली असते त्यांची ग्रोथ ही होत असते. तर काय लक्षात घ्यायचं तुम्ही आतापर्यंत
जे काही जनरल इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मी सांगितले ते, त्याचबरोबर टेरिडोफायटा हा आपण काय केलेला आहे या ठिकाणी नवीन प्लांटचे डिव्हिजन डिस्कस करायला सुरू केलेले आहे. त्यामध्ये काही कॅरेक्टर्स मी तुम्हाला आज सांगितलेले आहेत. तर त्याचं सुरुवात कुठून करायची मिनिंग लक्षात घ्यायचं आहे. टेरॉन मीन्स लाईक अ फिदर अँड फायटा मीन्स प्लांट, म्हणजे ज्या प्लांटचे फिदर लाईक लीव्स प्रेझेंट असतात त्या प्लांटला आपण टेरिडोफायटामध्ये स्टडी करणार आहोत. आणि त्यांचं हॅबिटॅट काय आहे तर मॉइस्ट आणि शेडी प्लेसेसमध्ये ते आपल्याला पाहायला भेटतात. त्यांचे आत्तापर्यंतचे 400 जीनस आणि 11,000 स्पेसीस एवढं त्यांचं रेकॉर्ड आहे. त्याचबरोबर इव्होल्युशनरी हिस्ट्री बघितलं तर काय पाहायला भेटतं, जो काही पॅलिओझोइक इरा आहे त्यामध्ये सगळ्यात त्यांचं काय होतं डॉमिनंट होतं. सो दॅट इरा इज कॉल्ड ॲज अ टेरिडो एज ऑफ टेरिडोफायटा. नेक्स्ट पॉईंट लक्षात घ्यायचा आहे तुम्ही की त्यांच्यामध्ये प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम ही प्रेझेंट असते. म्हणजे व्हॅस्क्युलर प्लांटची इथे नुकतीच सुरुवात झालेली आहे. हेच पहिले प्लांट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कंडक्टिंग सिस्टीम पाहायला भेटणार आहे फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल. नेक्स्ट पॉईंट तुम्ही काय लक्षात घ्यायचं आहे, जरी ही व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट असली तरी ती कशी आहे तर ती प्रिमिटिव्ह टाईपची आहे. खूप अशी वेल डेव्हलप किंवा खूप कॉम्प्लेक्स तुम्हाला व्हॅस्क्युलर सिस्टीम या ठिकाणी पाहायला नाही भेटणार आहे. प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम लक्षात घ्यायची आहे. नेक्स्ट टू दॅट लिव्स कसे असतात त्याचे फिदर लाईक, म्हणजेच कसे त्याला सायंटिफिक भाषेत काय म्हणायचं आपण पिन्नेट लिव्स आर प्रेझेंट इन द टेरिडोफायटा. नेक्स्ट पॉईंट दोन मी एक्झाम्पल दिले, फर्न म्हणजेच नेफ्रोलिपिस आणि सेलाजिनेला. तर सेलाजिनेलामध्ये हे जे पिनेट असतात किंवा फिदर लाईक स्ट्रक्चर लिव्हचे असतात ते खूप स्मॉल असतात. तुम्ही गुगल सुद्धा करू शकता की सेलाजिनेला प्लांट कशी दिसते किंवा त्याचे लिव्स कसे असतात. तर ते खूप स्मॉल असतात, ज्याला आपण काय म्हणतो मायक्रोफाईल्स असं बोलत असतो. मायक्रो मीन्स स्मॉल, फाईल्स मीन्स लिव्स. आणि इन केस ऑफ फर्न दॅट इज नेफ्रोलिपिस लिव्स कसे असतात रे एकदम लार्ज किंवा मोठे लिव्स असतात, ज्यालाच आपण मॅक्रोफाईल्स असं म्हणत असतो. एवढे पॉईंट तुम्ही आज लक्षात ठेवायचे रिगार्डिंग विथ द टेरिडोफायटा. आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सुद्धा तुम्ही काय करायचे लक्षात ठेवायचे. कोणाचे ब्रायोफायटाचे दे यूज्ड ॲज अ peat mosses, they used as a fuel, they are useful for transporting material, also for weathering of soil, also for food of some birds and mammals etc. So this is about today. जो काही राहिलेला पार्ट आहे स्टुडंट आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूया. ठीक आहे, स्टे होम, स्टे सेफ, कीप लर्निंग. थँक्यू.